तर मनमाडच्या इंधन प्रकल्पामध्ये टँकर चालकांनी संप पुकारलेला आहे। रस्ते अपघाताबाबत सरकारच्या कायद्याच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आलेला आहे। गोंदिया पाठोपाठ आता मनमाडमध्ये देखील टँकर चालकांनी संप पुकारलाय। रस्ते अपघाताबाबत सरकारने जो कायदा केलेला आहे या कायद्याचा निषेध आता ठिकठिकाणहून होताना आपल्याला दिसतोय। मनमाडमध्ये देखील इंधन प्रकल्पातील टँकर चालकांनी हा संप पुकारलेला आहे। गोंदियामध्ये देखील असा संप पुकारण्यात आलेला आहे। टायर जाळून हा संप पुकारण्यात आलेला आहे। तर त्याचप्रमाणे आता मनमाडमध्ये देखील रस्ते अपघाताबाबत जो कायदा सरकारने केला या कायद्याच्या निषेधार्थ टँकर चालकांकडून संप पुकारण्यात आलेला आहे। मनमाडमधील टँकर चालक हे संपावर गेलेले आहेत। इंधन प्रकल्पामध्ये टँकर चालकांनी संप पुकारलेला आहे। रस्ते अपघाताबाबत सरकारने जो कायदा केलेला आहे या कायद्याचा निषेध हा ठिकठिकाणहून होताना दिसतोय आणि या कायद्याच्या निषेधार्थ संप देखील चालकांकडून पुकारला जातो आहे। गोंदिया पाठोपाठ आता मनमाडमध्ये देखील असा संप पुकारण्यात आलाय। रस्ते अपघाताबाबत सरकारच्या कायद्याचा निषेध केला जातो आहे। सरकारने केलेला कायदा हा चालकांना मान्य नाहीये, त्यामुळे त्यांच्या मागण्या घेऊन हा संप करत आहेत। गोंदिया पाठोपाठ मनमाडच्या चालकांनी देखील हा संप पुकारलेला आहे। रस्ते अपघाताबाबत सरकारने केलेला कायद्याचा निषेध केला जातो आहे। ठिकठिकाणहून या कायद्याचे पडसाद आता उमटताना दिसतायत। मनमाडच्या इंधन प्रकल्पामध्ये टँकर चालकांनी संप पुकारलेला दिसतोय। या अगोदर गोंदियामध्ये देखील आपण पाहिलं, गोंदियामध्ये सुद्धा टँकर तसेच खासगी बस चालक, ट्रक चालक यांनी देखील संप पुकारलेला आहे। रस्त्यावर टायर जाळून त्यांनी या कायद्याचा निषेध केलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि यासाठी काही चालकांना ताब्यात देखील पोलिसांनी घेतलेला आहे। मात्र या पाठोपाठच आता लगेच मनमाडमध्ये देखील हा संप पुकारलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मनमाडच्या इंधन प्रकल्पामध्ये तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष खटाळ। संतोष, मनमाडमध्ये या कायद्याविरोधात, रस्ते अपघाताच्या कायद्याविरोधात या टँकर चालकांनी संप पुकारला गेलेला आहे। संपामध्ये काय ते मागणी करतायत? जो केंद्र सरकारने जो कायदा पारित केला आहे त्या संदर्भात आज मनमाड येथून जो तिन्ही जे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि सगळ्या कंपनीचे जे ड्रायव्हर लोक आहे सकाळपासूनच ते आंदोलन करत आहे आणि त्यांच्या मागण्या हा कायदा जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही स्टेअरिंगवरच बसणार नाही आणि कोणाला पण बाहेर डेपोतून गाडी जाऊ देणार नाही। जी संतोष, कधीपासून हा संप त्यांनी पुकारलाय? हा काल रात्रीपासून संप पुकारण्यात आलाय। जी संतोष, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये। येतोय का आता? हा बोला संतोष। असो ना, भारत पेट्रोलियम आणि जे चालक होते त्यांनी काल रात्रीपासून हा जो संप ना हा पुकारण्यात आलेला असून जोपर्यंत हा कायदा मागे घेण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही स्टेअरिंगवर सुद्धा बसणार नाही असा या ड्रायव्हर लोकांनी पवित्रा घेतलाय। आणि सकाळपासूनच भारत पेट्रोलियम मधून ज्या गाड्या जात आहे त्या जाऊ देत नाही आणि सगळ्या ड्रायव्हर लोकांनी एकजुटीने मागणी करत मोठ्या प्रमाणावर तिथे बंद करण्यात आले, गाड्या जाऊ देत नाही। जी संतोष, मात्र या संपाला जर काही प्रतिसाद मिळाला नाही तर मात्र कशा पद्धतीने हा संप पुढे चालणार आहे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो इथून मनमाड इथून ना भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम ज्या सर्वात मोठा डेपो आहे यातनं राज्यभरात तिथून पेट्रोलचा पुरवठा करण्यात येतो। मात्र जर याच्यावर काही तोडगा नाही निघाला तर मग पुऱ्या राज्यभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचं मोठ्या प्रमाणावर। धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।